क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। साखरा गावातील ग्रामस्थांचे लेखी आश्वासन देऊन सुद्धा न हटविल्यामुळे पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषण सुरू। यावेळेस उपोषणस्थळी ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्याच्या समस्या जाणून घेतल्या। दिग्रस तालुक्यातील साखरा गावातील ग्रामस्थांना अतिक्रमण हटविण्याबाबत 8 दिवसात अतिक्रमणासंदर्भात नोटीस देऊन अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येईल अशा स्वरूपाचे पत्र सचिव ग्रामपंचायत साखरा यांनी दिनांक 11/12/2025 रोजी दिले होते। त्या सचिवांच्या पत्रावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे परत साखरा गावातील ग्रामस्थांनी दिनांक 12 जानेवारी 2026 पासून बेमुदत आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार साखरा गावातील ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषण मांडून शासनास वेठीस धरले आहे। तर यावेळेस उपोषणस्थळी ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। महाराष्ट्र क्रांती न्यूज, अशोक जाधव, दिग्रस। साखरा येथील वार्ड नंबर 4 मधील एक ग्रामस्थ, आमचे प्रमुख मागणी म्हणजे 4 तारीखला दिलेल्या निवेदनासाठी आम्ही 10 तारीखला उपोषणासाठी बसलो होतो मागच्या महिन्यात। त्यावेळेस आम्हाला BDO साहेब आणि ग्रामसेवक साहेब त्याचबरोबर दोन्ही विस्तारी अधिकारी साहेब हे घटनास्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिले होते की 7/1/2026ला आम्ही तुम्हाला अतिक्रमण काढून देऊ, पण त्यावेळेत त्यांनी काय अतिक्रमण काढल्या नाहीमुळे आम्ही आज दिनांक 11/1/2026ला उपोषणासाठी बसलेलो आहोत। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही आता तोपर्यंत आम्ही उपोषण